नमस्कार. आज आपण या भागामध्ये लोकमान्य टिळक यांच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला? ए. 23 जुलै 1856, बी. 23 जुलै 1857, सी. 23 जुलै 1858, डी. 23 जुलै 1859. तर याचं उत्तर आहे ए. 23 जुलै 1856. प्रश्न दुसरा. लोकमान्य टिळकांचा जन्म कोठे झाला? ए. आरमार, बी. महू, सी. चिखलगाव, डी. पैठण. तर याचं उत्तर आहे सी. चिखलगाव. प्रश्न तिसरा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व मी तो मिळवणारच, हे उद्गार कोणाचे आहेत? ए. डॉक्टर आंबेडकर, बी. रॉय, सी. महात्मा गांधी, डी. लोकमान्य टिळक. तर याचं उत्तर आहे डी. लोकमान्य टिळक. प्रश्न चौथा. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव डॅश डॅश होते? ए. केशव गंगाधर टिळक, बी. रावसाहेब गंगाधर टिळक, सी. बाळ गंगाधर टिळक, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. केशव गंगाधर टिळक. प्रश्न पाचवा. टिळक मॅट्रिकची परीक्षा केव्हा उत्तीर्ण झाले? ए. 1871, बी. 1872, सी. 1873, डी. 1874. तर याचं उत्तर आहे बी. 1872. प्रश्न सहावा. टिळकांनी 1873 पुण्यामधील डॅश डॅश कॉलेजमध्ये प्रवेश घेतला? ए. डेक्कन, बी. फर्ग्युसन, सी. गरवारे, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. डेक्कन. प्रश्न सातवा. टिळकांच्या आईचे नाव डॅश डॅश होते? ए. लीलाबाई, बी. सुमनबाई, सी. पार्वतीबाई, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. पार्वतीबाई. प्रश्न आठवा. लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा केली? ए. 1 जानेवारी 1879, बी. 1 जानेवारी 1880, सी. 1 जानेवारी 1881, डी. 1 जानेवारी 1882. तर याचं उत्तर आहे बी. 1 जानेवारी 1880. प्रश्न नववा. फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना टिळकांनी केव्हा केली? ए. 1885, बी. 1884, सी. 1883, डी. 1882. तर याचं उत्तर आहे ए. 1885. प्रश्न 10वा. टिळकांनी केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू केले? ए. 1880, बी. 1881, सी. 1882, डी. 1883. तर याचं उत्तर आहे बी. 1881. प्रश्न 11वा. टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले होते? ए. मराठा, बी. केसरी, सी. मूकनायक, डी. बहिष्कृत भारत. तर याचं उत्तर आहे ए. मराठा. प्रश्न 12वा. लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते? ए.
मराठी, बी इंग्रजी, सी उर्दू, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए मराठी. प्रश्न 13वा. टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली? ए 24 ऑक्टोबर 1981, बी 24 ऑक्टोबर 1882, सी 24 ऑक्टोबर 1883, डी 24 ऑक्टोबर 1884. तर याचं उत्तर आहे डी 24 ऑक्टोबर 1884. प्रश्न 14वा. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? ए गीतारहस्य, बी दी ओरियन, सी दी पॉलिटी, डी गीताबोध. तर याचं उत्तर आहे ए गीता रहस्य. प्रश्न 15वा. टिळक पुणे नगरपालिकेचे सदस्य केव्हा झाले? ए 1893, बी 1894, सी 1895, डी 1896. तर याचं उत्तर आहे सी 1895. प्रश्न 16वा. टिळकांची मुंबई प्रांतातील कायदेमंडळाचे सभासद म्हणून केव्हा निवड झाली? ए 1897, बी 1898, सी 1899, डी 1900. तर याचं उत्तर आहे ए 1897. प्रश्न 17वा. 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना कोणी सुरू केला? ए टिळक, बी चिपळूणकर, सी आगरकर, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. या तिघांनी मिळून आर्यभूषण हा छापखाना 1881ला सुरू केला होता. प्रश्न 18वा. केसरी या वृत्तपत्राचे 1881 साली संपादक कोण होते? ए टिळक, बी चिपळूणकर, सी आगरकर, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी आगरकर. प्रश्न 19वा. सरकारचे डोळे ठिकाणावर आहेत काय? हा अग्रलेख कोणी लिहिला? ए टिळक, बी आगरकर, सी चिपळूणकर, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए टिळक. प्रश्न 20वा. दी ओरियन हा ग्रंथ कोणी लिहिला? ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी एम.एन. रॉय, डी डॉक्टर आंबेडकर. तर याचं उत्तर आहे बी लोकमान्य टिळक. प्रश्न 21वा. लोकमान्य टिळकांवर खालीलपैकी डॅश डॅशचा प्रभाव होता? ए छत्रपती शिवाजी महाराज, बी तात्या टोपे, सी महाराणा प्रताप, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 22वा. लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश उत्सव सुरू केला? ए गणेशोत्सव, बी दुर्गोत्सव, सी रामनवमी, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए गणेशोत्सव. प्रश्न 23वा. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केव्हा केली? ए 1891, बी 1892,
सी 1893, डी 1894. तर याचं उत्तर आहे सी 1893. प्रश्न 24वा. दि वैदिक क्रोनॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. महात्मा गांधी, बी. लोकमान्य टिळक, सी. डॉक्टर आंबेडकर, डी. एम.एन. रॉय. तर याचं उत्तर आहे बी. लोकमान्य टिळक. प्रश्न 25वा. बादशहा ब्राह्मण झाले हा अग्रलेख कोणी लिहिला? ए. लोकमान्य टिळक, बी. महात्मा गांधी, सी. डॉक्टर आंबेडकर, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. लोकमान्य टिळक. तर अशा प्रकारे आपणास लोकमान्य टिळक या चॅप्टरवरील अतिशय महत्त्वपूर्ण असे 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न पाहता येतील. तुम्ही या प्रश्नांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला हे प्रश्न नक्कीच फायद्याचे ठरतील. धन्यवाद.